यानंतरची बातमी कोकणामधून आहे। गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामधील तापमानात मोठी वाढ झाली आहे। अवकाळी पावसाने कोकणामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाली। पुढचे 3 दिवस कोकणातील तापमान 2 ते 3 अंशांनी आणखीन वाढणार आहे। रत्नागिरीचा पारा सध्या 36 अंशांच्या पुढे गेलाय। प्रचंड वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झालेली आहे। तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिक देखील उकाड्याने हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अवकाळी पावसामुळे कोकणातील तापमानात ही वाढ झाल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। तसेच पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवरून उष्ण वारे देखील वाहणार आहेत आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस कोकणातील तापमान हे 2 ते 3 अंशांनी आणखी वाढणार आहे। सध्या रत्नागिरीतील तापमान हे 36 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलेलं आहे। 13 आणि 14 मे रोजी जिल्ह्यातील सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद देखील झालेली होती। त्याचप्रमाणे वातावरणातील आर्द्रता ही 55% गेलेली होती। सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी पूरक वारे वाहू लागल्याने मान्सून देखील लवकर येण्याचे संकेत जे आहेत ते सध्या मिळू लागलेले आहेत। मात्र उष्णता वाढल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर देखील होत असलेला पाहायला मिळतोय। उन्हाळ्यातील विकारांबरोबरच त्वचेचे विकार देखील वाढलेले आहेत। त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये। त्याचप्रमाणे गॉगल टोपी याचा वापर करावा। त्याचप्रमाणे पाणी देखील 20 ते 30 मिनिटांच्या अंतराने सारखं पाणी देखील प्यावं असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर सध्याचं वातावरण हे मळभी वातावरण आहे। ढगाळ वातावरण सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यातच पुढचे 3 दिवस आणखी तापमानाची वाढ होणार असल्यामुळे नागरिकांनी देखील खबरदारी घेणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।